मंडळी, काही काही लोकांचं जीवन ही एक अधुरी कहाणी असते का हो? आता हेच बघा ना. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार. क्षमता नव्हती त्या माणसात. खरंच क्षमता होती. असं वाटलं होतं की अजित पवार हे एक दिवस मुख्यमंत्री होतील. विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सत्ता काळामध्ये. आणि तशी परिस्थिती आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त आमदार मिळाले होते आणि तेव्हा अजित पवार मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं, पण नाही झाले. आणि त्यानंतर अजित पवारांना मुख्यमंत्री पद हे हुलकावण्यात येत राहिलं. आता कुठे स्थिरता आली होती आणि असं वाटत होतं की आज ना उद्या अजितदादा हे मुख्यमंत्री पदावर बसतील. पण अचानक काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि सगळंच संपलं. एक कहाणी जी पूर्णच झाली नाही ती अधुरीच राहिली. नमस्कार. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक्झिस्ट ही मनाला चुटपुट लावून गेली. नियतीच्या मनात काय आहे हे कधीच कोणाला कळलेलं नाही. आणि नियती कधी कोणावर घाव घालेल हेही उमजलेलं नाही. यावेळेस नियतीने उपमुख्यमंत्री अजित पवारांवर घाव घातला. अजित पवार हे तसे अभागीच ठरले. मग शेवटपर्यंत असेल. विमान अपघातातून कोणी बचावणं सहसा शक्य नसतं, पण कुठेतरी वाटत होतं की अजित पवार या अपघातातून वाचतील. मात्र नियतीच्या मनात ते नव्हतं. इथेही अजित पवार हे लकी ठरलेले नाही. अजित पवार यांच्याशी माझा संपर्क 2006-07 ला ज्यावेळेस मी पुढारीत होतो आणि अधिवेशन कव्हर करायला जायचो त्यावेळेस आला होता. पहिल्यांदा मी अजित पवारांशी बोललो ते भीतभीतच बोललो. कारण दादा म्हणजे एकदम रागीट अशी त्यांची प्रतिमा होती. आणि आम्ही कॅन्टीन मध्ये बसलो होतो. विधिमंडळाच्या कॅन्टीन मध्ये बसलो होतो. पत्रकार म्हणून त्यांना प्रश्न विचारायचे होते. मी भीतभीत दादांकडे गेलो. त्यांच्या समोर उभा राहिलो आणि दादांना म्हटलं, दादा मला 2 प्रश्न विचारायचे आहेत. दादांनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले, बस पहिलं काहीतरी खाऊन घे. म्हटलं नको. त्यांनी जबरदस्तीने मला खायला लावलं आणि माझ्या प्रश्नांची योग्य ती उत्तरं दिली. त्यावेळेस कळलं की हा माणूस वेगळा आहे. जसा तो दिसतो तसा तो नाहीये. तो आतून मुलायम आहे, बाहेरून जरी रागीट दिसला असला तरी. आणि त्यानंतर अधिवेशनादरम्यान मी दादांना सतत भेटत असायचो. अर्थात व्यक्तिगत कामं काहीच नसायची. जे पत्रकारितेच्या क्षेत्रात असल्यामुळे राज्यातले प्रश्न घेऊन त्यांना भेटायचो आणि जितकं होईल तितकं त्याची उत्तरं द्यायची. एका अधिवेशनात त्यांच्याकडे गेलो नाही कारण त्यांच्या संबंधित प्रश्नच नव्हते. तर लॉबीमध्ये मला भेटले आणि मला म्हणाले, काय आबा दाबा, आता हल्ली येत नाहीत भेटायला. असे हे अजित पवार. त्यानंतर मात्र अजित पवारांशी कधी थेट असं संपर्क आला नाही. फोनवरून एकदा दोनदा बोलणं झालं. त्यांना फोन केला, त्यांनी फोन उचलला. अजित पवार हे कधीही फोन टाळायचे नाही. ते बिझी असेल तर सांगायचे, मी बिझी आहे, थोड्या वेळाने या या वेळेस फोन कर. आणि त्यावेळेस फोन केल्यावर ते फोनवर बोलायचं. या माणसाबद्दल एक गोष्ट मला नेहमी आवडायची आणि ती म्हणजे हा माणूस तोंडावर एक आणि पोटात पेक असा पद्धतीचा नव्हता. जे काही पोटात आहे तेच त्यांच्या तोंडावर यायचं. आणि मग त्यासाठी त्यांना कितीही हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या तरी ते ते सोसायचे. खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा चान्स त्यांच्यासाठी होता. पण काका शरद पवार यांनी त्यांना ते मुख्यमंत्रीपद दिलं नाही. त्यावेळेस एकदा पवारांशी फोनवर बोलणं झालं होतं. अजित पवारांशी फोनवर बोलणं झालं होतं. तर ते मला म्हणाले होते, अरे आज नाही, उद्या मिळेल. आणि त्यांनी फोन ठेवला होता. पण आज नाही उद्या मिळेल हे वाक्य मात्र
कायम तसंच राहिलं. ते काही पूर्ण होऊ शकलं नाही. अजित पवार ज्या वेळेस महायुतीत आले त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये काय घालमेल झाली असेल याचा अंदाज मी बांधू शकतो. कारण या माणसाच्या मनाचा ठाव घेण्याचा मी प्रयत्न केला की हा माणूस बाहेर इतका सक्त दगडासारखा कडक कसा आणि आतमध्ये एवढा नरम कसा. तर ज्या ज्या वेळेस संधी होत्या, पुढे जाण्याची संधी होती, त्या त्या वेळेस त्या संधी त्यांना नाकारण्यात आल्या आणि तिथे अजित पवार हे कुठले. पण म्हणून काकांबद्दलचा त्यांच्या मनात कुठेही आकस नव्हता. आकस नव्हता मित्रांनो. भले ते मग भाषणात, जाहीर भाषणात बोलत असतील तर ती राजकीय अपरिहार्यता होती. पण कुठेही आकस नव्हता. उलट कधी व्यक्तिशः बोलणं झालं, माझं नाही पण माझ्या मित्रांचं, तर ते सांगायचे की आज अजित पवार राजकारणात आहेत, तो काकांमुळे. पण तरीही कुठेतरी खंत होती की आपण का पुढे जाऊ शकलो नाही, का या राज्याचे मुख्यमंत्री बनू शकलो नाही. महायुतीत अजित पवार आले त्यावेळेस त्यांनी महायुतीचा धर्म पाळायचं निश्चित केलं होतं आणि शेवटपर्यंत त्यांनी तो धर्म पाळला. तिथे कुठेही हयगय केली नाही. हे अजित पवार होते. अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ते खरे खोटे माहीत नाही. पण त्यामुळे नामोहरण होणारे अजित पवार नव्हते. आणि अशा संकटाच्या वेळेस फडणवीस त्यांच्या मागे उभे राहिले. आणि म्हणून फडणवीसांच्या मागे ठामपणे उभं राहायचं हे अजित पवारांनी ठरवलं होतं. आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी पाळलं मित्रांनो. हा सगळ्यात मोठा गुण त्यांचा. शेवटच्या श्वासापर्यंत पाळलं. अगदी काकांसोबत पुण्यात आघाडी करणार आहोत हेही विचारून झालं. हे विचारलं गेलं की आम्ही अशी आघाडी करू का. स्वतःहून अजित पवारांनी तो निर्णय घेतला नाही. आणि हा त्यांचा मोठेपणा होता. एका विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा असा अंत होणं हे खरंच दुःखदायक आहे, मनाला वेदना देणार आहे. अशा अजित पवारांना श्रद्धांजली वाहतो आणि मी इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.